तर आपल्याला बनवणं आहे मटण, त्याच्यासाठी भुजू राहील मी मसाला. तर हे आहे ओलं खोबरं, तर ते साफ केलं मी ना, त्याचं खालचं काढलं आणि असं भुजू राहिली. तर चला हे आपलं भुजून झालं. तर हा एक कांदा आपल्याला भुजून काढणं आहे बिना तेलाचाच. तर हे पाहे आपल्याला मिरच्या आणि असं भुजून घेणार आहे. तर या मिरच्या बी आपल्याला भुजून घेणार सोबत. हे आपल्याला तिया टाकणार चमचाभर. तर हे पकन ठेवणार हे पहा. आणि आपल्याला करणं आहे गॅस बंद. तर आपलं हे जे आहे हे सगळं आपल्याला भुजणं होतं. ते आपलं भुजून झालं म्हणून बारीक. तर ह्या लसणच्या पाकळ्या आणि अद्रक आहे. तर हे एक इंच अद्रक आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आहे. तर चला आपल्याला हे सगळं मिक्सरमधून काढणं आहे. मिक्सरमधून काढतो मग तुम्हाला दाखवतो मसाला. तर हे पहा, हे अर्धा किलो मटण आहे आपली बोकड्याची. तर आपण मारली गॅसले लाईट. तर हे पहा, एक कांदा, एक टमाटर हे बारीक चिरून घेतलं आपण, ते टाकू. तर चला आपण टाकू कांदा. हे पहा, आपल्याला साधं मटण बनवलं आहे एकदम. टमाटर एक, तर एक टमाटर कापून घेतलं ते टाकू आपण. तर आपण जो मसाला वाटला तो मसाला आता आपण कढईत टाकून मिक्सरमधला ते पहा. वरून हेड टाकणं आहे तुम्ही त्यात. डायरेक्ट मटण अशी. भर मीठ. मी लावतो त्यात. तर आपल्याला ठेवणं आहे. तर आपल्याला ठेवणं आहे. चला हे दोन ग्लासभर पाणी आपल्याला गरम करणं आहे. मटणमध्ये टाकायला मी याला गरम करतो आणि मग दाखवतो. तर पाहू आपण, हे पाणी गरम झालं. आता हे पाणी आपल्याला टाकणं आहे मटणमध्ये. येतं टाकतो. हे पण तुमच्या देखता टाकतो. तुम्हाला लागेल तसं पाणी तुम्ही त्यात टाकू शकता. तर हे पहा कशी मस्त तरी आली आजूबाजूनं. तर चला हिला मी हलवतो आणि या जेवण मग गरम गरम भाजी आणि गरम गरम पोळ्या. तर हे पहा कशी तरी आली. नाही त्यात धनिया पावडर टाकली, ना जिरा पावडर, ना मिरपूड. तर आपली मटण हे बनून तयार झाली. ती हे मटण तुम्ही भाकर संगे, पोळ्या संगे, भाता संगे खाऊ शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की अशी मटण बनवून खा. तर भेटू आपण पुढच्या भाजीसोबत. तर लोक मज्जा करा.